मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहत आहोत अध्यापन अभियोग्यता हा घटक, त्यातील हा 5वा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धती समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. मित्रांनो, अध्यापन पद्धतींचा अभ्यास करताना मागील व्हिडिओमध्ये आपण शिक्षक केंद्रीय असणाऱ्या अध्यापन पद्धती पाहिल्या. आज आपण विद्यार्थी केंद्रीय असणाऱ्या अध्यापन पद्धती अभ्यासणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यार्थी केंद्री किंवा शिक्षक केंद्री हे आपण कशाहून ठरवतो, तर ज्या अध्यापन पद्धतीमध्ये जो अधिक सक्रिय ती त्याच्या केंद्रस्थानी असलेली अध्यापन पद्धती. मग आता विद्यार्थी केंद्रीमध्ये विद्यार्थी अधिक सक्रिय असणार शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये. मग ह्या कोणत्या पद्धती आहेत? प्रकल्प, चर्चा, पर्यवेक्षित अध्ययन, प्रवास, सहल, स्वयंशोधन, समस्या निराकरण, प्रयोगशाळा, बुद्धिमंथन, उद्गामी, डाल्टन, विनेटिका, मॉन्टेसरी, क्रीडन या सर्व पद्धती विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धती म्हणून ओळखल्या जातात. आता या प्रत्येक अध्यापन पद्धतीबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. पहा, पहिली पद्धत कोणती आहे? तर प्रकल्प पद्धती आहे. प्रकल्प पद्धतीमध्ये काय केलं जातं? तर पहा, प्रकल्प पद्धतीची सुरुवात ही किलपॅट्रिक नावाच्या शिक्षण तज्ज्ञांनी सुरुवात केलेली आहे. या पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रकल्प दिले जातात. उदाहरणार्थ, भौतिकशास्त्रातील 5 शास्त्रज्ञांविषयी माहिती गोळा करा व तिचे सादरीकरण करा. हा काय झाला? प्रकल्प झाला. शास्त्रज्ञांविषयी माहिती मिळवायची. मग यामध्ये विद्यार्थ्यांना काय करावं लागेल? स्वतःहून वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून रिसोर्सचा उपयोग करून माहिती मिळवावी लागेल. कोणी पुस्तकांचा वापर करेल, कोणी इंटरनेटचा वापर करेल, कोणी एखाद्या व्यक्तीला जाऊन भेट देईल. अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रिसोर्सेसपासून ते माहिती जमा करतील आणि ही जमा केलेली माहिती दिलेल्या व्यवस्थित मुद्द्यांनुसार ती मांडतील आणि मग शेवटी त्या माहितीचं सादरीकरण करतील. हा झाला प्रकल्प. आणि या प्रकल्पाचा अहवाल लिहिणे व तो सादर करणे आवश्यक असतं. ठीक आहे. हे प्रकल्प अल्पकालीन असू शकतात, दीर्घकालीन सुद्धा असू शकतात. मुद्दा लक्षात घ्यायचा काय आहे इथे, की प्रकल्प पद्धती ही किलपॅट्रिक यांनी तयार केलेली आहे किंवा ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि प्रकल्प पद्धतीची व्याख्या काय केली जाते? पूर्णत्वास नेलेली समस्या प्रधान कृती म्हणजे प्रकल्प होय. तुम्हाला ही व्याख्या लक्षात यावी म्हणून आपण सुरुवातीला एक उदाहरण घेतलं आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी काय केलं? माहिती दिली जमा करण्यासाठी आणि मग ही एक त्यांच्या पुढे चॅलेंज उभं राहिलं की हे कसं जमा करायचं, कुठून जमा करायचं. आणि मग त्या माहितीच्या जमा करण्यामध्ये ज्या काही क्रिया कराव्या लागतील त्यातून विद्यार्थी शिकत असतील. त्याच्यामध्ये शिक्षक ही सहाय्यकाची भूमिका निभावतील. ठीक आहे. पुढचा मुद्दा किंवा पुढची अध्यापन पद्धती कोणती आहे? चर्चा पद्धती. याच पद्धतीला काय म्हणतात? गट चर्चा किंवा वर्ग चर्चा. ठीक आहे. आता या चर्चा पद्धतीचे 2 भाग सुद्धा म्हणू शकतो आपण, गट चर्चा किंवा वर्ग चर्चा. मग गट चर्चा आणि वर्ग चर्चेत काय फरक आहे? तर 40 विद्यार्थ्यांचा एक वर्ग असेल तर 10-10च्या गटामध्ये त्यांना बसवलं आणि सांगितलं की तुम्ही ह्या विषयावर चर्चा करा. तर ती काय झाली? गट चर्चा. आणि 40 मुलांचा एक वर्ग आहे आणि त्यांच्यासमोर एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि प्रश्नांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याने किंवा शिक्षकाने चर्चा घडून आणली तर ती काय झाली? वर्ग चर्चा. या पद्धतीनं गट चर्चा किंवा वर्ग चर्चेचा उपयोग चर्चात्मक अध्यापन करण्यासाठी शिक्षक करत असतात. पुढे पहा, पर्यवेक्षित अभ्यास. पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे काय? पर्यवेक्षण या शब्दावरून आपल्या लक्षात येईल की शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतात त्याला म्हणायचं पर्यवेक्षित अभ्यास. ही एक अध्यापन पद्धती आहे. याच्यामध्ये काय होतं की शिक्षक उपस्थित असतात आणि त्यांच्या पर्यवेक्षणामध्ये विद्यार्थी अभ्यास करत असतात, काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतात. मग हे सगळं कसं चालावं याला कार्यान्वित करण्याचं काम शिक्षक या ठिकाणी करत असतात. म्हणजे लक्षात घेण्याचा मुद्दा एकच आहे की पर्यवेक्षित अभ्यासामध्ये शिक्षकाची उपस्थिती ही अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. याच ठिकाणी स्वयं अध्ययनाला चालना देण्यासाठी सुद्धा पर्यवेक्षित अभ्यास पद्धती
खूप उपयुक्त ठरते. याची उदाहरणे दिल्यानंतर काय होतं आपल्याला ही अभ्यास पद्धती लगेच ओळखायला येते. पुढची पद्धती आहे प्रवास पद्धती. शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. प्रवास पद्धतीमध्ये काय करत असतात तर काल्पनिक प्रवास केला जातो. उदाहरणार्थ पहा, समजा एखाद्या भूगोलाच्या शिक्षकाला काय करायचे, विषुववृत्तीय प्रदेश व त्याची वैशिष्ट्ये हा घटक शिकवायचा. मग शिक्षक काय म्हणणार विद्यार्थ्यांना की तुम्ही सर्वजण आता काय करायचं, डोळे बंद करायचं आणि आपण अशी कल्पना करायची की आपण सर्वजण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये फिरायला जाणार आहोत. पहा आता आपण तिथे पोहोचलो, बसमधून उतरलो. आता आपल्याला दिसतंय आजूबाजूला खूप उंच उंच अशी झाडी आहे, घनदाट जंगल आहे. अरे हे काय, थोड्या वेळातच पाऊस सुरू झाला. आता ही सगळी काय झाली, कल्पना झाली आणि विद्यार्थ्यांना मग त्या नैसर्गिक प्रदेशातील वैशिष्ट्य सांगतील शिक्षक आणि विद्यार्थी हे काल्पनिक प्रवास करून त्या गोष्टी शिकतील. ही काय झाली प्रवास पद्धती. मुद्दा लक्षात घ्या की प्रत्यक्षात प्रवास करायची आवश्यकता नसते, केवळ काल्पनिक प्रवास केला जातो. प्रश्न विचारला जाऊ शकतो की काल्पनिक प्रवास करून कोणत्या पद्धतीने अध्यापन केले जाते. खालील पर्याय आहेत. किंवा एखाद्या वर्गामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांना कल्पना करायला सांगितली की आपण ताजमहल पाहायला जाणार आहोत आणि आता आपण ताजमहलासमोर उतरलो, अशी कल्पना करून विद्यार्थ्यांना घटक शिकवला. तर मग ही कोणती पद्धती झाली, तर ही झाली प्रवास पद्धती, काल्पनिक प्रवास. ठीक आहे. पुढचा मुद्दा पहा, सहल पद्धती. मुद्दा म्हणून आपण हे दोन्ही मुद्दे किंवा दोन्ही अध्यापन पद्धती जवळ ठेवलेले आहेत. सहल पद्धतीमध्ये काय करावं लागतं, प्रत्यक्षामध्ये प्रवास करावा लागतो. उदाहरणार्थ जर ताजमहल आणि त्याची वैशिष्ट्ये समजून घ्यायची असतील मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाची, तर प्रत्यक्ष ताजमहलला काय करावं लागणार आहे, प्रत्यक्ष ताजमहलला भेट द्यावी लागणार आहे आणि त्या भेटीमधून विद्यार्थी जे काही शिकतील ते सगळे शिकणं म्हणजे काय झालं, सहल पद्धती झाली. या पद्धतीचा उपयोग कुठे केला जातो, इतिहास विज्ञान या विषयांना शिकवण्यासाठी सहल पद्धतीचा उपयोग केला जातो. मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. सहलीमध्ये प्रत्यक्ष प्रवास करायचा आहे आणि प्रवास पद्धतीमध्ये काल्पनिक प्रवास करायचा आहे. ठीक आहे. पुढची पद्धती समस्या निराकरण पद्धती. या पद्धतीमध्ये काय करायचंय, तर विद्यार्थ्यांना एखादी समस्या दिली जाणार आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं जाणार आहे. उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना काय केलं जाणार, घातांकाचे नियम शिकवत असताना ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर काय, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना एक समस्या दिलेली आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी त्यांना काय केलं जाणार आहे, तर काही पुस्तक, काही संदर्भ साहित्य, काही इंटरनेटवरील वेबसाईट्स किंवा काही ॲप्लिकेशन्स हे पुरवलं जाणार आहे आणि मग ही दिलेली समस्या सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रयत्न करायचा, वेगवेगळ्या संसाधनांचा, रिसोर्सेसचा वापर करायचा आणि या प्रश्नाचं उत्तर शोधून आणायचं. हीच गोष्ट आपल्याला दुसरी कशी करता येईल की विद्यार्थ्यांना चॅलेंज दिलं. ठीक आहे, काय चॅलेंज दिलं आपण, टीट फॉर टॅट या प्रोव्हर्बचा यूज तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये करा आणि असे 5 वाक्य लिहून आणा आणि या टीट फॉर टॅटची मिनिंग वगैरे काहीच दिलं नाही. मग ही विद्यार्थ्यासाठी काय झाली, एक समस्या निर्माण झाली. ही सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मग रिसोर्सेस परत प्रोव्हाइड केलेले असतील, त्यातून विद्यार्थी स्वतः ही समस्या सोडवणार आणि काय करणार, त्याचं सादरीकरण वर्गामध्ये करणार. या समस्या निराकरण पद्धतीची मांडणी कोणी केलेली आहे, जॉन डुई यांनी. अत्यंत उच्च स्तरावरचं जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये आकलन घडवून आणायचं असतं किंवा आकलन घडण्याची स्थिती निर्माण करायची असते, त्यावेळेस समस्या निराकरण ही पद्धत वापरली जाते. उच्च शिक्षणामध्ये किंवा माध्यमिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने समस्या निराकरण पद्धतीचा उपयोग केला जातो. अत्यंत उत्कृष्ट अशी समजली जाणारी ही अध्यापन पद्धती आहे. यानंतर आहे प्रयोगशाळा पद्धती. प्रयोगशाळा पद्धत म्हणजे नेमकं काय आहे, तर इथे विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करणे अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि ही पद्धत कोणत्या विषयासाठी उपयुक्त ठरते, तर विज्ञान विषयासाठी अत्यंत उपयुक्त आहे. इथे आपण एक मुद्दा पाहूया की जॉन डुई यांचं जे कृतीयुक्त शिक्षण आहे, या जॉन डुई यांच्या कृतीयुक्त शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त किंवा त्यातून उगम पावणारी ही प्रयोगशाळा पद्धती आहे. कारण इथे शिक्षक
प्रयोग करून दाखवतील दिग्दर्शन पद्धतीच्या माध्यमातून आणि विद्यार्थी लगेच स्वतः प्रयोग करायला प्रत्यक्षात सुरुवात करतील. यावरून तुमच्या लक्षात येतं की विद्यार्थी स्वतः सक्रिय होत आहेत. ठीक आहे. पुढची पद्धत पाहूया. बुद्धिमंथन पद्धती. बुद्धिमंथन या पद्धतीची मांडणी अलेक्स ऑसबर्न यांनी केलेली आहे. यामध्ये काय केलं जातं तर विद्यार्थ्यांना एखादी समस्या प्रधान परिस्थिती दिली जाते किंवा एखादा मुद्दा दिला जातो आणि या मुद्द्याविषयी त्यांना विविध मतं मांडण्यास सांगितलं जातं. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपण काय करूया, एक एक्झाम्पल देऊया. उदाहरणार्थ, दुष्काळाची परिस्थिती होऊ नये निर्माण म्हणून आपण काय काय करू शकतो. आपण म्हणजे माणूस म्हणून आपण काय काय करू शकतो, हा मुद्दा झाला. ठीक आहे. दुष्काळ निर्माण होऊ नये यासाठी काय काय केलं पाहिजे किंवा माणूस म्हणून आपल्या भूमिका काय असल्या पाहिजे, हा मुद्दा विद्यार्थ्यांना दिला. मग वर्गातील काही विद्यार्थी वेगळी मतं मांडतील, काही विद्यार्थी दुसऱ्या बाजूने मतं मांडतील, काही विद्यार्थी त्यांच्या कल्पना मांडतील आणि या सर्व गोष्टीतून विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडेल आणि त्यातून नवनवे मुद्दे निर्माण होतील. इथे त्यांच्या विचारांना, सर्जनशीलतेला भरपूर वाव मिळेल, कारण ते वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतील. त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही की विद्यार्थ्याला कोणती कल्पना सुचेल आणि या पद्धतीनं विद्यार्थी तो घटक समजून घेतील, त्याच्यावर चिंतन करतील आणि तो मांडतील. ठीक आहे. ही आहे अध्यापन पद्धती. पुढचा मुद्दा पाहूया, उद्गामी पद्धती. उद्गामी पद्धतीमध्ये नेमकं काय होत असतं तर आपण शिक्षक केंद्रीय पद्धतीमध्ये मित्रांनो पाहिलं होतं अवगामी पद्धती. ती पद्धती ही शिक्षक केंद्रीय होती आणि इथे कोणती पद्धती आहे तर उद्गामी पद्धती आहे. ही पद्धती कोणी मांडलेली आहे, रॉजर बेकन यांनी. आणि या पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो, गणित व व्याकरण हे विषय शिकवण्यासाठी. भाषेतील जे व्याकरण आहे तो व्याकरणाचा भाग शिकवणे आणि गणित शिकवणे यासाठी उद्गामी पद्धतीचा वापर केला जातो. मग काय केलं जातं उद्गामी पद्धतीमध्ये, सुरुवातीला विद्यार्थ्यांना भरपूर असे उदाहरणं दिले जातात आणि मग त्याच्या मदतीनं एक सामान्यीकरण असणारा नियम तयार करायला शिकवलं जातं. ठीक आहे. उदाहरण जर पाहिलं आपण, पहा, एक गाय आहे, या गायीला 2 शिंग आहेत. ठीक आहे. एक गाय दाखवली आपण, दुसरी गाय दाखवली, त्याचं निरीक्षण केलं, तिथं काय आढळून आलं, 2 शिंग आहेत. तिसरी गाय दाखवली, तिथं काय आढळून आलं, 2 शिंग आढळून आली. चौथी गाय दाखवली, तिथं काय आढळून आलं, 2 शिंग आढळून आली. बरोबर. मग इथं सामान्यीकरण या एवढ्या उदाहरणातून काय नियम तयार होतो की गायीला 2 शिंगे असतात. ठीक आहे. उदाहरणं दाखवत गेले आणि त्यातून एक सामान्यीकरण असणारा नियम तयार केला की गायीला 2 शिंग असतात. ठीक आहे. उदाहरणाकडून नियमाकडे किंवा उदाहरणाकडून सूत्राकडे. आपण अवगामी पद्धतीमध्ये काय केलं होतं, सूत्र दिलं होतं की कर्णवर्ग अधिक पायावर्ग बरोबर उंची वर्ग. ठीक आहे. मग इथं काय केलं जातं, डायरेक्ट उदाहरण सोडून दाखवलं जातं, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे. आणि हे उदाहरण सोडवल्यानंतर विद्यार्थी स्वतःच सांगू लागतील, सूत्र तयार करू लागतील की कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. अवगामी पद्धतीच्या उलट आहे उद्गामी पद्धती. इथे या पद्धतीला लक्षात ठेवण्यासाठी या पद्धतीच्या नावातील जो शब्द आहे उद आणि यामध्ये सुरुवात होणारा जो शब्द आहे उदाहरण यांचा समन्वय ठेवा. यातून तुम्हाला बरोबर लक्षात राहील की उद्गामीमध्ये काय असतं आणि अवगामीमध्ये काय असतं. ठीक आहे. पुढची पद्धत पाहूया, डाल्टन पद्धती. डाल्टन ही पद्धती आपल्याला ऐकण्यात पण नवीन आहे आणि या पद्धतीने शिकवण्यासाठी सुद्धा नवीन आहे, कारण भारतामध्ये खूपच कमी शाळांमध्ये या पद्धतीचा उपयोग केला जातो. जरी केला जात असला तरी तो उच्च स्तरावर केला जातो, म्हणजेच विद्यापीठीय किंवा महाविद्यालयीन स्तरावर. काय आहे मग ही डाल्टन पद्धती, तर हेलन पार्कहर्स्ट यांनी मांडलेली ही पद्धती आहे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं, वर्गखोलीमध्ये जी काही विषयाची वर्गखोली आहे त्या वर्गखोलीमध्ये संबंधित विषयाची पुस्तके, साहित्य, वस्तू इत्यादींची मांडणी केलेली असते. त्याला म्हणायचं डाल्टन अध्यापन पद्धती. जर मला गणित शिकवायचा गणिताचा वर्ग असेल तर ह्या गणिताच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या सूत्रांची पुस्तकं, चार्ट्स, तक्ते असतील. त्याबरोबरच भौमितिक साधने, जसं की भूमितीतील विविध आकृत्या काढायच्या असतील तर त्यासाठी लागणारं कंपासचं साहित्य असेल, वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य असतील, कोणत्या विषयाशी संबंधित, गणित विषयाशी,
म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की एका विषयासाठी आवश्यक असणारी ही वर्गखोली आहे. यामध्ये त्या विषयाला शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी सर्व साहित्य उपलब्ध आहे, ज्याचा वापर शिक्षकही करू शकतील आणि विद्यार्थीही करू शकतील. याला काय म्हणायचं आपण? डाल्टन पद्धती. ठीक आहे. पुढचा मुद्दा किंवा पुढची अध्यापन पद्धती कोणती आहे? विनेटिका. इथे विनेटिका पद्धती. या पद्धतीची सुरुवात कोणी केलेली आहे? डॉक्टर कार्लटन बोनबर्न यांनी काय केलेली आहे? विनेटिका पद्धतीची सुरुवात. मग विनेटिका पद्धत नेमकी काय आहे? तर अभ्यास साहित्याबरोबर सामाजिक व सांस्कृतिक साहित्य त्या विषयाच्या वर्गखोलीमध्ये असलं पाहिजे. म्हणजे काय? जी आपण गणिताची खोली पाहिली, या गणिताच्या खोलीमध्ये जर एखाद्या कोपऱ्यामध्ये सांस्कृतिक साहित्य म्हणजे आपण त्याला मृदंग म्हणू, तबला म्हणू, ठीक आहे. हे झालं साहित्य किंवा वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा असेल किंवा तत्कालीन परिस्थितीतील वेगवेगळे वस्तू असतील. या वस्तू त्या सांस्कृतिक किंवा सामाजिक रचनेनुसार मांडण्यात आल्या, तर ती काय झाली? विनेटिका पद्धत. जर आपल्याला प्रश्न विचारला गेला की एका शिक्षकाने एका वर्गामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीशी संबंधित असणारं साहित्य ठेवलेलं आहे आणि त्या वर्गामध्ये त्या साहित्याच्या मदतीनं तो शिक्षक महाराष्ट्राची संस्कृती शिकवतोय, तर इथे कोणत्या अध्यापन पद्धतीचा उपयोग केला? उत्तर असणार आहे विनेटिका या अध्यापन पद्धतीचा उपयोग केला. पुढे आहे पहा, शेवटची विद्यार्थी केंद्रित पद्धत, संमिश्र पद्धत किंवा यालाच दुसरा शब्द आहे ब्लेंडेड पद्धत. ब्लेंडेड याचा अर्थ किंवा संमिश्र याचा अर्थ काय? अगदी सिंपल सोपा. ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींचा जेव्हा समन्वय केला जातो त्याला म्हणायचं संमिश्र किंवा ब्लेंडेड अध्यापन पद्धती. ही पद्धती कोविड-19च्या नंतर जास्त चर्चिली गेलेली आहे भारतामध्ये. पाश्चिमात्य देशामध्ये या पद्धतीचा अगोदरपासून उपयोग केला जायचा. मग या पद्धतीमध्ये काय केलं जातं की शिक्षकाला वर्गामध्ये जो घटक शिकवायचा आहे त्या घटकाचा व्हिडिओ, ऑडिओ, संबंधित इमेजेस शिक्षक काय करणार? अगोदरच विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवरती किंवा शक्य त्या पद्धतीनं अगोदरच त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. विद्यार्थी तो व्हिडिओ घरी पाहणार, अभ्यासणार आणि मग क्लासरूममध्ये परत येऊन त्याच अध्यापन घटकावर काय करणार? ते फेस टू फेस चर्चा करणार. एका ठिकाणी काय झालं? ऑनलाईन जो काही घटक होता तो अभ्यासला गेला आणि दुसऱ्या वेळी तोच घटक ऑफलाईन पद्धतीने पण अभ्यासला गेला. याला काय म्हणायचं? संमिश्र पद्धत किंवा ब्लेंडेड मेथड. ठीक आहे. तर मित्रांनो, या सर्व होत्या विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती. व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक बटनला प्रेस करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण ठरलेल्या कालावधीत गुरुकृपा अकॅडमीवर पेपर 1चा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.